सत्तेत असताना केलेली आश्वासनं यांची पूर्तता झाली पाहिजे आणि या पूर्ततेचा जो महत्त्वपूर्ण जो गाभा आहे तो आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळणे आणि सोबतच आम्ही सत्तेत आल्यानंतर कर्जमाफी देऊ हे या महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी आणि जे मुख्यमंत्री यांनी हे वारंवार सांगितलेलं आहे। आता सत्तेत आल्यानंतर त्याचा विसर त्यांना पडला आहे, त्यामुळे कर्जमाफी त्यांनी निवडणुकीमध्ये मतांचा जोगा मागत असताना जी केली होती त्या अनुषंगाने त्याची पूर्तता करावी ही या आजच्या या आंदोलनाच्या निमित्तानं आमची महाराष्ट्रभरातली मागणी आहे। आणि सोबतच जो शेतमालाला भाव आहे, कारण अडाणी अंबानींचं चांगभलं करण्याच्या नादात सोयाबीनचे भाव पाडलेत आणि याच कडबोळाच्या आंतरराष्ट्रीय हितसंबंध जोपासण्याकरता कापसाला भाव नाही आहेत, धानला भाव नाही आहेत, कांदा उत्पादक जो आहे त्याच्या देखील अनेक समस्या वाढत चाललेल्या आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर बेरोजगारीचा प्रश्न एकीकडे महत्त्वाचा आहे आणि सर्वात ज्वलंत प्रश्न हा आज शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाचा आणि शेतकऱ्याची एकंदर जी दुरावस्था आहे त्या अनुषंगानं आज सर्वात मोठी महाराष्ट्रातली ही गंभीर स्वरूपाची समस्या आहे। आणि या अनुषंगानं जसं आपण सांगितलं त्यानुसार संपूर्ण कर्जमाफी करावी ही काँग्रेसची मागणी आहे। आज महाराष्ट्रभर याकरता आंदोलन छेडण्यात आले। CCIच्या संदर्भामध्ये दोन प्रामुख्याने मोठ्या अडचणी आहेत। एक तर CCI शेतकऱ्यांचा माल घेत नाही, व्यापाऱ्यांचाच घेतो, ही सगळीकडे असणारी ओरड आणि हे तथ्य असणारी एक सर्रास हा उद्योग सर्वदूर सुरू आहे। आणि दुसरीकडे व्यापाऱ्यांचा माल घेतला की गोडाऊनची सबब पुढे करतात। आता एवढे मोठे गोडाऊन बांधलेले आहेत, हे अडाणी अंबानीचे गोडाऊन ताब्यात घ्या, ते ॲक्वायर करा आणि सरसकट सगळी जी शेवटचं बोंड असेपर्यंत ही कापूस खरेदी करा। मात्र यांना शेतकऱ्यांच्या कोणत्याच समस्यात ना केंद्र सरकारला ना राज्य सरकारला स्वारस्य आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।